नमस्कार. इतिवृत्तांतामध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. आशिया चषकात भारताचा पाकिस्तानवर 3 गडी राखून विजय. हरभजन सिंगनं खेचला विजयी षटकार, तर फुटबॉल विश्वचषकात डचांची विजयी वाटचाल. औरंगाबादमध्ये शिवसेना भाजप वैर विकोपाला. स्थायी समितीच्या बैठकीत सेनेचा गोंधळ. भाजप प्रदेश उपाध्यक्षांच्या घरावरही हल्ला. हल्ल्याचं शिवसेनेकडून समर्थन. नितीश कुमार आणि भाजपमध्ये वाढती दरी. नरेंद्र मोदींनी दिलेली 5 कोटींची मदत नितीश कुमारांनी केली परत. मदत परत केल्यामुळे भाजप नाराज. अँडरसनला भारतातून जाऊ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री पातळीवरचा नव्हता. अर्जुन सिंगांचा गौप्यस्फोट. सोनिया गांधींनी स्पष्टीकरण देण्याची भाजपची मागणी. आणि जातीनिहाय जनगणनेची मागणी करणाऱ्यांना चपराक. अमरावती जिल्ह्यात गणपत महाराजांकडून अजाज पंथाची स्थापना. 500 वर्षांनंतरही सरकार दरबारी उपेक्षा. सध्या जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यानं जोर धरलाय. जातनिहाय जनगणना असावी की नाही याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. जातीचा शिक्का पुसून काढण्यासाठी अनेक समाजसुधारकांनी प्रबोधनाचं काम केलंय. 500 वर्षांपूर्वी अमरावती जिल्ह्यात मंगरूळ दस्तगीर गावात जाती व्यवस्थेच्या विरोधात एल्गार पुकारला होता. पाहुयात गणपती महाराजांच्या अजात पंथाविषयीचा विशेष वृत्तांत. तत्कालीन समाजव्यवस्था ही जातीवर आधारित होती, पण वर्गहीन समाजाचं स्वप्न जसं कार्ल मार्क्स, बाबासाहेब आंबेडकर, फुले, शाहू महाराजांसारख्या समाजसुधारकांनी पाहिलं, असंच स्वप्न अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगीर गावातल्या गणपती महाराजांनी पाहिलं होतं. 1916 मध्ये गणपती महाराजांच्या नेतृत्वाखाली या गावात जाती व्यवस्थेविरोधात ऐतिहासिक क्रांती झाली. 18 पगड जातीच्या लोकांनी हजारो वर्षांपासून चिकटलेली जात मोडीत काढली. आज गणपती महाराजांची 3री पिढी सुद्धा प्रतिकूल परिस्थितीत या विचारांची पताका घेऊन चालतीये. जो अस्पृश्यावर अन्याय व्हायचा, त्या कारणास्तव त्यांनी काय केलं, काय ही चळवळ उभी केली. म्हणजे समजून चला, तुम्ही जर एखादं तलावातून एखादं कुत्र कधी गेलं, एखादं जनावर गेलं तर ते चालून जायचं संस्कृतीला, परंतु एखादा अस्पृश्य जर त्या पाण्याला शिवला तर ती म्हणजे बाजू एकदम त्याच्यावर बहिष्कार टाकला जात होता. या कारणास्तव महाराजांनी त्यावेळेस ही अखंड मानवजात एक व्हासाठी भरपूर प्रयत्न केला. आणि तेव्हापासूनच अजात संप्रदायाला सुरुवात झाली. महाराजांनी जाती तोडल्या, सर्व भेदभाव हे सर्व संपूर्ण त्या काळात तोडून टाकले. गणपती महाराजांनी त्या काळी वऱ्हाड प्रांतात बहिष्कृत परिषदेची स्थापना केली. 11 नोव्हेंबर 1929 मध्ये महाराजांनी स्वतःच्या मालकीचं विठ्ठल मंदिर बांधून ते दलितांसाठी खुलं केलं. गणपती महाराजांना तत्कालीन समाजधुरीणांनी ठार मारण्याचा प्रयत्नही केला. आपल्या संघर्षाचा इतिहास लक्षात ठेवत संप्रदाय संस्था आज लोकांमध्ये हा विचार रुजवण्याचा प्रयत्न करते. मानवात पुन्हा भेद आहे. तिथे तुम्हाला आजही देवळामध्ये काही स्त्रियांना अजूनही देखील मोठ्या प्रमाणात मोठ्या सत्तेवर असेल तर त्यांना देखील तिथे प्रवेश मिळत नाही. हा भेद ईश्वराजवळ नाही, हे ईश्वराच्या संकल्पनेने आणलेले, हे पुढे आणलेले यांनी आपले काही वैयक्तिक स्वार्थ साधून त्याकरता आणलेले हे देवाच्या प्रतिमा समाज मनावर निर्माण केले आहेत. आणि हे भेद नाहीसे करण्याकरता मग आता याला मुख्य कारण कोणतं आहे, तर बरं ही लग्न संस्था अशी आहे की ही या जर आपण याला हात घातला तर या भेदाला आपण नाहीसे करू शकतो. म्हणून त्यांनी आंतरजातीय विवाह हा सुरू करून दिला. गणपती महाराजांनी जाती व्यवस्था तोडण्यासोबतच महिला सक्षमीकरणाचा विचार मांडला होता. विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण, स्त्री पुरुष समानतेसाठी त्यांनी त्याकाळी प्रयत्न केले. विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करणाऱ्या गणपती महाराजांनी स्वतःच एका विधवेशी विवाह केला होता. या संप्रदायामध्ये आजही स्त्री पुरुष समानता कसोशीनं जपली जाते. तर महाराजांनी 100 वर्षापूर्वी हे सांगून दिलेलं होतं की एक दिवस तुम्ही स्त्रीला समोर करणार. आणि आज स्त्री इतकी पुढे गेलेली आहे की आज राष्ट्रपती स्त्री, किरण बेदी आणि पायलट पण स्त्री आहे. त्याप्रमाणे आम्ही आता हे जे कार्य चालू आहे तर एकदम असं वाटते की आता आमचं एकदम उज्ज्वल होईल. आणि स्त्री आणि पुरुष आम्ही मोठे मोठे जेव्हा वारी निघते तेव्हा आम्हाला इतका आनंद होतो की आमच्या याच्यात भेदभाव नाही. आम्ही जात काही नाही म्हणत, जात पात नाही. आमच्या मिशीचं लग्न आहे, कोणाची करा पोटगिरी, कोणाची आणा. तुमच्या त्या काळात मग तुम्हाला कसं वाटत आहे, ही गोष्ट तेव्हा तर हे नव्हती ना, त्या काळात जात मानत होते लोक, तर तेव्हा तुम्ही मानत नाही तेव्हापासून जात,
कसं काय झालंय? त्यापासून आम्ही जातच नाही मानत. आमच्या आई बापानं हे आमचे लग्न असेच केले विसरे. जातपात काही नाही आहे आम्हाला. गणपती महाराजांनंतर सोपान महाराज, श्याम महाजन, चैतन्य प्रभू महाराज यांनी हा संप्रदाय जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवलेत. मात्र जातीविरहित व्यवस्थेचा डांगोरा पिटणाऱ्या सरकारनं जातीच्याच आधारावर या विचारांची परवड चालवली आहे. जात नाही ती जात असं कार्ल मार्क्स सांगून गेला होता. मात्र जवळपास 100 वर्षांपूर्वी गणपती महाराजांनी हा समज खोटा ठरवला आणि पाहता पाहता जन्माला आली एक नवीन चळवळ अजातीची. आज जातीच्या नावावर राजकारण आणि दंगेधोपी होत असताना त्या काही गणपती महाराजांनी केलेला हा प्रयोग निश्चितच एक नव्या युगाची सुरुवात म्हणावी लागेल. कॅमेरामॅन अंकुश गुडदेसह उमेश अलोने, ETV न्यूज, अमरावती. कल्पनेत असलेली सामाजिक समरसता प्रत्यक्षात आणण्याचं काम गणपती महाराजांनी केलं. मात्र जातीचा जोखड नाकारणाऱ्या अजात संप्रदायाचा मार्ग अनेक अडचणींनी भरलेला आहे. शाळा आणि जातीच्या दाखल्याच्या अडचणीतून अजात संप्रदायाच्या पिढ्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकल्या गेल्यात. सरकारच्या उदासीन धोरणामुळे अजात संप्रदायातील तिसरी पिढी पुन्हा मूळ जातीकडे वळू पाहते. जाती व्यवस्थेची बंधनं झुगारणाऱ्या गणपती महाराजांनी 1916 साली अजात चळवळ सुरू केली. 500 वर्षांपूर्वी सामाजिक समरसतेचा उदात्त हेतू घेऊन जन्माला आलेली ही चळवळ सध्या सरकारी आणि राजकीय व्यवस्थेचा बळी ठरू पाहते. जात नाकारणाऱ्यांच्या नशिबी शेवटी जात आलीच. शाळेचा दाखला, सातबारा, कोतवाल बुक सर्व ठिकाणी अजात अशी नोंद केली. मात्र अशा प्रकारच्या जातीची नोंद कुठंच नाही. त्यामुळे अजात संप्रदायाच्या पिढ्यांना शैक्षणिक सवलतींपासून वंचित राहावं लागलंय. त्यावेळेस आमची त्या काळातच राईट ऑफ रेकॉर्डमध्ये जात अजात लिहिल्या गेली आणि अजात लिहिल्या कारणास्तव कोतवाल बुकाची नक्कल आमची अजातची, त्यानंतर आमची वाली TCB अजातची. या कारणास्तव आमच्या ज्या लेकरा बाळाला शिकताना जो आता समजायला कोणी ओबीसीत मोडतो, कोणी STत मोडतो, परंतु आम्ही अजात असल्या कारणास्तव ती जातच गणल्या गेली नाही. आणि त्यावेळेस त्या कारणास्तव आमच्या शिक्षणाच्या बाबतीत लेकरांना भरपूर त्रास झाला. आणि अशा परिस्थितीत मग आमच्यावर त्रास शासनाचा तर झाला, सामाजिकचाही झाला. विहिरीवर पाणी भरू देणे नाही. मग महाराजांनी तिकडे खोलाटीवर एक समजायला नाल्यावर तिकडे विहीर बांधली. तर अशा परिस्थितीतून ही वाटचाल झाली. अजात संप्रदायासाठी झटलेल्या सामाजिक क्रांतीवीरांना आता शारीरिक आणि मानसिक व्याधींनी ग्रासलंय. मात्र त्यांना यापेक्षाही भयंकर त्रासाला सामोरं जावं लागतंय, तो म्हणजे शासकीय त्रास. अजात ही नोंदणीकृत जात नसल्याचं सांगत त्यांची शाळा प्रवेशापासून ते नोकरीपर्यंत सगळीकडे अडवणूक केली जाते. त्यामुळे तिसरी पिढी मूळ जातीकडे वळू पाहते. या उपेक्षितपणापासूनच या संप्रदायाच्या नशिबी गरिबी आलीये. शासन एक दुटप्पी भूमिका वापरतोय. शासनच एकीकडे आम्हाला सांगतोय की आंतरजाती विवाह करा जातीयता निर्मूलनासाठी, आणि एकीकडे शासनच आम्हाला आवर्जून जात विचारते. म्हणून ही सरकारची दुटप्पी भूमिका ही आम्हाला मान्य नाही. आणि शासनाकडून जो आम्हाला अन्याय होतो आहे, आम्हाला अजातही हा खाना पाहिजे नाही, जातच विचारू नका असं आमच्या आजोबांचं म्हणणं होतं. आम्हालाही तेच म्हणायचं आहे. गणपती महाराजांच्या कार्याची दखल घेत शाहू महाराजांनी त्यांचा सत्कार केला होता. तर नागपूरकर भोसल्यांनी त्यांना सुवर्णजडित अंगरखा बहाल केला होता. पद्मभूषण किंवा पद्मविभूषण पुरस्कारानं केंद्र सरकारनं गौरव करावा असं विनंती पत्र वरिष्ठ अधिकारी अशोक यांनी राज्य सरकारला पाठवलं होतं. मात्र समाजविरहित व्यवस्थेचा डांगोरा पिटणारं सरकार प्रत्यक्ष काम करणाऱ्या गणपती महाराजांना विसरलं. आमचं वारंवार हे म्हणणं आहे का आमच्या महाराजांना जे सामाजिक क्रांती त्या काळात केली त्यांना मरणोत्तर तरी काही पुरस्कार. महत्वाचं म्हणता महाराजांनी 1929ला तर सामाजिक क्रांतीचा प्रणेताच बनला. पण त्या कारणास्तव महाराजांना फारच त्रास झाला. ज्यावेळेस एका काळात आम्हाला तर आहेच, आत्ता आम्ही जरासं पिढीच्या बाहेर पडून राहिलो, तर आमचे एक नुसतं 50 वर्ष असे वैधव्यासारखे गेले. कारण का आम्ही झेंडीवाले, झटपट नाही म्हणत भाव, बाटलेले लोक म्हणून असे घोषित झाले होते. तर असा हा त्रास झाला. अजात संप्रदायानं आदर्शवाद प्रत्यक्ष कृतीत उतरवलाय. मग तो आंतरजातीय विवाह असो की महिला सक्षमीकरण. गणपती महाराजांच्या तिसऱ्या पिढीपर्यंत 50 आंतरजातीय विवाह झालेत. मात्र मतांच्या राजकारणात आणि जातीच्या कोणत्याच गणितात न बसणाऱ्या या संप्रदायाची परपट वेदनादायी आहे. सामाजिक न्याय आणि समरसता यांचा आव आणणारं सरकार आणि समाज व्यवस्थेनं या संप्रदायाची पताका पुढे नेण्याची गरज आहे. कॅमेरामन अंकुश गुढदेसह उमेश अलोणे, ETV न्यूज, अमरावती.
जंगलच्या राजाचा मुक्तविहार बघूयात.